ಇಂದು ಭಾರತದ 80ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಸಂಭ್ರಮ. ಕೆಂಪುಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಮಾಡಿದರು. ಎಐ ಕೋಚಿಂಗ್ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ಜೆನ್ಜಿ ಮನಗೆಲ್ಲಲು ಮೋದಿ ಮುಂದಾದರು. ಜೊತೆಗೆ ದೇಶದ್ರೋಹಿಗಳಿಗೂ ಪ್ರಧಾನಿ ಶಾಕ್ ಕೊಟ್ಟರು. ಸತತ 13ನೇ ಬಾರಿ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜ ಹಾರಿಸಿದ ಮೋದಿ. ಕೆಂಪುಕೋಟೆಯಿಂದ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ನಮೋ ಶುಭಾಶಯ. ಆಗಸ್ಟ್ 15ರಂದು ಭಾರತವು ಬ್ರಿಟಿಷರಿಂದ ಮುಕ್ತಿ ಪಡೆದು ಸ್ವತಂತ್ರ ದೇಶವಾಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮಿತ್ತು. ಆ ಐತಿಹಾಸಿಕ ದಿನಕ್ಕೆ ಈಗ 80 ವರ್ಷ ಕಳೆದಿವೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನದಂದು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಕೆಂಪುಕೋಟೆಯ ಮೇಲೆ ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜ ಹಾರಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಬಾರಿ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯ ಧೀರ ಅಧಿಕಾರಿ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಸೋನಿಯಾ ಸಿಂಗ್ ಚೌಹಾಣ್ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹಿಂದೆ ಶಿಸ್ತುಬದ್ಧ ಮತ್ತು ದೃಢ ನಿಶ್ಚಯದ ಭಂಗಿಯಲ್ಲಿ ನಿಂತು ಎಲ್ಲರ ಗಮನ ಸೆಳೆದರು. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜವನ್ನ ಹಾರಿಸಿದ ತಕ್ಷಣ 2 Mi-17 ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ಗಳು ಹೂಗಳ ಸುರಿಮಳೆಗೈದವು. 5,000 ವಿಶೇಷ ಅತಿಥಿಗಳು, 2,500 ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕೆಡೆಟ್ ಕ್ರಾಪ್ ಕೆಡೆಟ್ಗಳು ಸಹ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ವು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಅಂಗವಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರವನ್ನುದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಭಾರತದ ಭವಿಷ್ಯ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಜನರ ಮುಂದಿಟ್ಟರು. ದಿಮಾಗಿ ನಕ್ಸಲರಿಗೆ ಟಕ್ಕರ್ ಕೊಟ್ಟ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. इस संकट के कालखंड में कुछ लोगों ने अपना रुतबा दिखाने के लिए संसाधनों को वेपनाइज करने का खेल खेला है. दुनिया अपने पास जो कुछ भी है उसको वेपनाइज करने में लगी है. संसाधनों का वेपनाइज, रिसोर्स का वेपनाइज, पेट्रोल, डीजल, फर्टिलाइजर, दवाइयां, टेक्नोलॉजी की चिप्स, इतना ही नहीं भूभाग को भी वेपनाइज किया जा रहा है. हार्मोज मुच्चिदा ईरान के मोदी काउंटर. जंगलों में हमें हथियारी नक्सलों का खात्मा बुलाने में, उस संकट से देश को मुक्त कराने में सफलता मिली है. लेकिन हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है. हिंसा, अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं. समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं. इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा. मेरे प्यारे देशवासियों, सुरक्षित भारत बनाना हम सबका दायित्व है. चुनौती सीमा के भीतर हो या सरहद से बाहर, भारत हर परिस्थिति के लिए तैयार है. ಜಂಜಿಗಳಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಬಿಗ್ ಗಿಫ್ಟ್. ದೇಶದ 1 ಕೋಟಿ ಯುವ ಜನರಿಗೆ ಎಐ ತರಬೇತಿ. हमने पिछले दिनों एआई इंपैक्ट समिट किया था. एआई का विस्तार बहुत तेजी से बढ़ रहा है. लाल किले से मैं देश के नौजवानों के लिए घोषणा करना चाहता हूं. हमने तय किया है कि आने वाले 1 वर्ष में 1 करोड़ युवाओं को एआई स्किल के लिए ट्रेनिंग देने का हम काम करेंगे, ताकि हमारा देश का नौजवान एआई की दुनिया में भी नेतृत्व करने का सामर्थ्य. ದೇಶದ ಯುವ ಜನತೆಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದಲೇ ಕೋಚಿಂಗ್. हर माँ बाप को लग रहा है कि कोचिंग क्लास में बच्चे को नहीं भेजा तो हम प्रतिष्ठित परिवार नहीं है. इन गरीब और मिडिल क्लास परिवारों की हम चिंता करते हुए हजारों करोड़ रुपए का उनका खर्च है वो भी बचे, बेटे भी अपने आसपास रह सके, उनकी देखभाल हो सके, परिवार पर आर्थिक बोझ न आए. और इसलिए हमने युवाओं के लिए विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है. ಭಾರತದ ಮುಂದಿನ ಹಂತದ ಪ್ರಗತಿಯನ್ನ ಮುನ್ನಡೆಸಲಿರುವ 7 ಪ್ರಮುಖ ಶಕ್ತಿಗಳನ್ನೊಳಗೊಂಡ
ಸಪ್ತಧಾರಾ ಸುಧಾರಣೆಗಳನ್ನ ಮೋದಿ ಘೋಷಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿದ ಮತ್ತು ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತದ ಕನಸನ್ನ ಸಕಾರಗೊಳಿಸಲು ಕೊಡುಗೆ ನೀಡುವಂತೆ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ ಕರೆ ನೀಡಿದ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ 2047ರ ವೇಳೆಗೆ ವಿಕಸಿತ ಭಾರತ ಸಾಧಿಸುವ ಗುರಿಯಲ್ಲಿ ಈ 7 ಸ್ತಂಭಗಳು ಅತ್ಯಂತ ನಿರ್ಣಾಯಕ ಪಾತ್ರ ವಹಿಸಲಿವೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ಅಶ್ವವೇಗ ನ್ಯೂಸ್.